श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 3 श्री गणेशाय नमः। येणे परिसिद्ध मुनी सांगता झाला विस्तारोनी संतोषोनी नामकरणी विनिवितसे मागुती। जय जयाजी सिद्ध मुनी तू तारक या भवारणी संदेह होता माझे मणी आजी तुवा फेडिला। ऐसे श्री गुरु महिमान तुम्ही निरोपिले ज्ञान आनंदी झाले माझे मन तुझे धर्मे स्वामिया कवने ठाई तुमचा वासू नित्य तुम्हा कोठे ग्रासू होऊ आता तुमचा दासू म्हणून चरणी लागला। कृपा निधी सिद्ध मुनी तया शिष्या आलिंगोणी वचन देऊनी सांगे श्री गुरुचरित्र महिमान तेची आम्हा अमृतपान सदा सेवितो याची गुणे म्हणून पुस्तक दाखविले। भुक्ती मुक्ती परमार्थ जे जे वांछी मनी आर्त त्वरितो होय साध्यंत गुरुचरित्र ऐकता धनार्थ्यासी अक्षय धन पुत्र पौत्रादी गोधन कथा ऐकता होय जाणे ज्ञान सिद्धी तात्काळी। जे भक्तीने समस्त एक पठती ऐकती मनुष्य लोक काम्य होय तात्कालिक निपुत्रिका पुत्र होती ग्रह रोगादी पीडन न होत व्याधी कधी जाण जरी मनुष्या असे बंधन त्वरित सुटे ऐकता ज्ञानवंत शतायुषी ऐकता होय भरवसी ब्रह्महत्यादी पापनाशी एक चित्ते ऐकता इतुके ऐकुणी ते अवसरी नामधारक नमस्कारी स्वामी माते तारी तारी कृपानिधी सिद्ध मुनी साक्षात्कारे गुरुमूर्ती भेट लागी मज जगज्योती होती वासना मज चित्ती गुरुचरित्र ऐकावे गुरुचे महिमान ऐको काणी सांगीजे स्वामी विस्तारोनी अंधकार असता रजनी सूर्योदया परी करी इतुक्या अवसरी सिद्ध योगी अभय करी धरुनिया सव्य करी घेऊनी गेला स्वस्थाना अम्रजा संगम भीमरथी जैसा ठाव ज्ञानपंथी कल्पवृक्ष अश्वत्थी बैसोनी सांगे ज्ञानोदय ऐकोनी सिद्धाचे वचन संतोषे नामधारक गहन क्षणोक्षणा करी नमन करुणा वचने करोनिया जी मी संसार सागरी बुडलो तापत्रय पुरी भक्षिले क्रोधादी जलचरी अज्ञान जाळे वेष्टिलो ऐशी कृपा उपजवोनी विनिवितसे नामकरणी मस्तक सिद्धाचे चरणी न्यासिता झाला तै काळी तब बोलिले सिद्ध मुनी उठवितसे आश्वासोनी न धरी चिंता मणी साकडे फेडीन तुझे आता ज्यासी नाही दृढ भक्ती सदा दैन्ये कष्टती श्रीगुरुवरी बोल ठेविती अविद्या माया वेष्टुनी संशय धरुनी मानसी श्रीगुरु काय देईल म्हणसी त्यागुणे हा भोग भोगीसी नाना चिंते व्याकुळित सांडोनी संशय निर्धार गुरुमूर्ती देईल अपार ऐसा देव कृपा सागर तुझनुपेक्षी सर्वथा ऐसा श्री गुरु ब्रह्ममूर्ती ख्याती असे श्रुती स्मृती संहेद सांडुनी एकचित संदेह सांडुनी एकचित्ती ध्याय पदांबुज श्री गुरुचे स्वामींनी निरोपिले जे सकळ झाले माझे मन निर्मळ वेध लागला असे केवळ चरित्र ऐकावे श्री गुरुचे गुरु त्रिमूर्ती ऐको काणी का अवतरले मनुष्य ओणी सर्व सांगावे विस्तारोनी म्हणून चरणी लागला मग काय बोले योगींद्र बारे शिष्या तू पूर्णचंद्र माझा बोध समुद्र कैसा तुवा उत्साह विला हिंडता आलो सकळशिती नव्हे कबणा ऐशी मती गुरुचरित्र न पुसती तू ते देखिले आजी आम्ही ज्यासी इह परत्रीची असे चाड त्यासी ही कथा असे गोड त्रिकरणे करुनिया दृढ एक चित्ते ऐकिजे तू भक्त केवळ श्री गुरुचा म्हणून बुद्धी झाली उंचा निश्चय मानी माझी वाचा लाधेल चारी पुरुषार्थ गुरुचरित्र कामधेनु वेदशास्त्र संमत जाणू अवतार जाहला त्रयमूर्ती आपणू धरोनी नरवेश कलियुगी कार्याकारण अवतार होणी येती हरिहर उतरावया भूमीचा भार भक्तजन तारावया एका वेगळे एक न होती कार्याकारण अवतार होती भूमीचा भार फेडिती प्रख्यात असे पुराणी सांगेन साक्ष आता तुझ अंबरीश म्हणजे द्विज एकादशी व्रताची एकाज विष्णुसी अवतार करविले द्विज करी एकादशी व्रत पूजा करी अभ्यागत निश्चय करी दृढ व्रत हरिचिंतन सर्व काळ असो त्याची या व्रतासी भंग कराव्या आला ऋषी अतिथी होऊनी द्वादशीसी पातला मुनी दुर्वास ते दिवशी साधन द्वादशी घडी एक आला अतिथी कारणिक अंबरीशास पडला धाक केवी घडे म्हणून या ऋषी आले देखुनी अंबरीशास अभिवंदोनी अर्धपाद्य देवोनी पूजा केली उपचारे विनिवितसे ऋषेश्वरासी शीघ्र जावे स्नानासी साधना आहे घटिका द्वादशी यावे अनुष्ठान सारोनिया ऋषी जाऊनी नदीसी अनुष्ठान करीती विधीसी विलंब लागता तयासी आली साधन घटिका व्रतभंग होईल म्हणून पारणे केले तीर्थ घेऊनी नाना प्रकार पक्वांनी पाक केला ऋषीसी तव आले दुर्वास देखा पाहुनी अंबरीशाच्या मुखा म्हणे भोजन केली सिका अतिथी विना दुरात्मया शाप देता ऋषेश्वर द्विजे
स्मरला शारंगधर करावया भक्तांचा कैवार टाकून आला वैकुंठा शापिले ऋषीने द्विजासी जन्मावेगा अखिल योनीसी तव पावला ऋषिकेशी येऊनी जवळ उभा ठेला मिथ्या नभे ऋषी वच्चे वचन द्विज धरिले श्री विष्णूचे चरण भक्तवत्सल ब्रिद जान तया महाविष्णूचे विष्णू म्हणे दुर्वासासी तुवा शापिले अंबरीशासी राखीना आपुल्या दासासी शाप आम्हासी तुम्ही द्यावा दुर्वास ज्ञानी ऋषेश्वर केवळ ईश्वर अवतार फेडावया भूमी भार कारण असे पुढे म्हणत असे परोपकार संबंधेसी शाप द्यावा विष्णूसी भूमी भार फेडावयासी कारण असे म्हणून या ऐसे विचारोनी मानसी दुर्वास म्हणे विष्णूसी अवतारोनी भूमीसी नाना स्थानी जन्मावे ऐसे 10 अवतार झाले करणी असेल तुवा ऐकिले महाभागवती विस्तारिले अनंत रूपी नारायण कार्याकारण अवतार होती क्वचित प्रकट क्वचित गुप्ती ते ब्रह्मज्ञानी जाणती मूढमती काय जाणे आणि एक सांगेन तुझ विनोद झाला असे सहज अनुसुया अत्रीची भाज पतिव्रता शिरोमणी तिचे घरी जन्म जाहले त्रयमूर्ती अवतरले कपटवेश धरून आले पुत्र जाहले तिचे नामधारक पुसे सिद्धासी विनोद कथा निरोपलीसी देव येती कपटवेशी पुत्र जाहले कवणे परी अत्रि ऋषी पूर्वी कवण कवणापासून उत्पन्न मूळ पुरुष तो कवण विस्तारोनी सांगमज म्हणे सरस्वती गंगाधर पुढील कथेचा विस्तार ऐकता होय मनोहर सकलाभिष्टे लादती इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरु श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे अंबरीश व्रतनिरूपणं नाम तृतीयोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त जय गुरुमाऊली।